नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी बेसिक टू ॲडव्हान्स या ट्रेनिंग सिरीजमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की लीडसोबत कॉलवर कसं बोलायचं. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा मी तुम्हाला सांगितलं की जे इंटरेस्टेड लीड्स असतील त्यांच्यासोबत तुम्हाला कॉलवर बोलायचं आहे. आता जे बिगिनर्स असतील ना, जे फर्स्ट टाईम या बिझनेसमध्ये आलेले आहेत, आता त्यांना असं वाटेल की बाबा मी लीडसोबत बोलू काय कॉलवरती, कारण त्यांना या गोष्टीचा एक्सपिरियन्स नसेल. आणि ज्यावेळेस ते कॉलवरती बोलायला जातात त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का, समोरच्याला काय बोलू काहीच नाही, तुम्ही शांत बसतात, समोरचा शांत बसतो, समोरच्याला कळून जातं की बाबा याला काहीच कळत नाही, हा बिगिनर आहे, हा आपल्याला फसवतोय. सिंपल. मग काय होतं माहिती काय, ती लीड कधीच तुमच्यासोबत बिझनेस स्टार्ट करत नाही. तर नेमकी याच्यामध्ये नेमकी तुम्हाला काय बोलायचं असते, कसं बोलायचं असते, काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात, काय नाही फॉलो करायचं आहे, बरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कळून जाणार आहे. त्याच्यामुळे याच्या जेवढे पण नोट्स दिलेले असतील त्या सगळ्या तुम्हाला लिहून ठेवायच्यात आणि लक्ष देऊन व्हिडिओ ऐकायचा आहे. चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या व्हिडिओचा आजचा टॉपिक आहे आपला हाऊ टू टॉक विथ लीड्स ऑन कॉल. लीडसोबत कॉलवर कसं बोलायचं, बरोबर. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, सगळ्यात पहिलं ज्या लीड्सला तुम्ही प्रेझेंटेशन व्हिडिओ शेअर केलेला आहे फक्त त्यांच्या संगच तुम्हाला कॉलवर बोलायचं आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे, खूप जास्त डीप मिनिंग आहे याचा, लक्ष देऊन ऐकून घ्या. ज्या लीड्सला तुम्ही प्रेझेंटेशन व्हिडिओ शेअर केला आहे ना फक्त त्यांनाच तुम्हाला कॉलवर बोलायचं आहे. आता काही लोक असे असतील की ज्यांना तुम्ही इंस्टाग्रामवरती नंबर देता ते तुम्हाला तिथं डायरेक्टली कॉल करतील. तर बघा, तरी त्यांनी कॉल केला तर कॉल उचलू नका. आणि लई सारखं कॉल करायला लागले ना तर सिंपल कॉल उचलून फक्त एकच गोष्ट सांगा, बघा की हा जो बिझनेस आहे हा सिरियस बिझनेस आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती लागत असेल तर मी कॉलवरती देऊ शकणार नाही. ते तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यावं लागेल. आणि जर ती समजून घ्यायची असेल तर यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्याच्यानंतर माझ्या संग कॉलवर बोला, आपण त्यावेळेस कॉलवर बोलू. सिंपल असा मेसेज करायचा, कॉल ठेवून द्यायचा, जास्त डोकं लावायचं नाही आहे. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेंटेशन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना, त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं की प्रेझेंटेशन व्हिडिओ तुम्ही ज्यांना शेअर केला फक्त त्यांनाच तुम्हाला कॉलवर बोलायचं आहे, बाकीच्यांना नाही बोलायचं आहे, बरोबर. कारण जे लोक प्रेझेंटेशन व्हिडिओ बघू शकत नाही त्यांना तुम्ही काय एंटरटेन करणार आहे. आणि ज्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी, बिझनेस कसा आहे, काय आहे, कसं काम करायचं, सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॉलवरती सांगायला लागली तर मला सांगा तो कधी स्टार्ट करेल का, कारण त्याला समजणारच नाही ना ॲक्च्युअल काय गोष्ट असते काय नसते, त्याला काहीच समजणार नाही आणि नाही तुम्हाला ती सांगता येईल. त्याच्यामुळं टाईम वेस्ट करू नका. जे लोकांनी प्रेझेंटेशन बघितलं आहे फक्त त्यांच्या संगच कॉलवरती बोलायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय, जे लोक डायरेक्ट कॉल करतील त्यांना सांगा की मी व्हिडिओ सेंड करतो मग कॉलवर बोलू. हे जस्ट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे. त्याच्यानंतर काय, कॉलवर काय बोलायचं आहे ना याची एक्झॅक्ट स्क्रिप्ट नाही आहे. तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, तुम्ही म्हणताल की बाबा आपल्याला या व्हिडिओमध्ये तर कळणार होतं की नेमकी लोकांसंग बोलायचं काय, लीडसोबत बोलायचं काय. तर बघा, जर तुम्ही स्क्रिप्ट घेऊन बसले ना, सुरुवातीच्या फेजमध्ये सगळेजण हीच चुकी करतात. सगळ्यांना हीच अपेक्षा असते की आपल्याकडे एक स्क्रिप्ट असावी, ती आपण फक्त वाचायची, समोरच्याला बोलायचं, वाचायची पण समोरच्याला बोलायचं. पण मला एक गोष्ट सिरियसली सांगा, आता स्क्रिप्टमध्ये तसं तुम्ही बोललं तर तसंच उत्तर समोरचं देईल का, किंवा तो काही प्रश्न वेगळा तुम्हाला विचारणारच नाही का आउट ऑफ द बॉक्स. मग त्याने जर काहीतरी वेगळा प्रश्न विचारला तर तुम्ही काय स्क्रिप्टमधून आन्सर देणार आहे, त्याच्यात तुमचा आन्सरच नसणार आहे. त्याच्यामुळे स्क्रिप्ट बनवून काही फायदाच नाही होत. याच्यामध्ये सिम्पल मी तुम्हाला काय केलेलं आहे, एकदम सिम्पलमध्ये ठेवलेलं आहे. ज्यांनी प्रेझेंटेशन व्हिडिओ बघितला ना आणि त्यांनी जर तुम्हाला कॉल केलाच तर त्यावेळेस तुम्हाला काय बोलायचं आहे, सिम्पल तुम्हाला विचारायचं आहे की बाबा तुम्हाला बिझनेसबद्दल काही डाऊट आहे का, किंवा तुम्हाला याच्यामधली काय गोष्ट आवडली, कोणतीही गोष्ट जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. सिम्पल प्रश्न विचारा. नाहीतर एक काम करा, सुरुवात काय करा माहिती आहे का, त्यांचं अगोदर नाव विचारा, कुठून आहेत काय ते विचारा, ते कुठून वरताय, ते कुठून आहेत, काय करताय सध्या, त्यांचं प्रोफेशन काय, वय किती, या सगळ्या गोष्टीचं त्यांना विचारा. त्याच्यानंतर त्यांना विचारा की बाबा तुम्ही सध्या काय काम करताय. कारण बघा, ते जर स्टुडंट असेल तर तुम्ही त्यांना बोलू शकता की बाबा स्टुडंट आहे, मग तुम्हाला मी स्टुडंट आहे, तर मग तुम्ही त्यांना विचारा की बाबा तुम्ही मग आता कितवीला आहे, काय समजा मग कितवीला सांगितलं तर हां मी करतो आहे, सेकंड इयरला आहे, BBA करतो आहे किंवा BCom करतो आहे. मग अच्छा BCom करताय, मग त्याच्यामध्ये मग तर चांगलं आहे की तुम्ही बिझनेस ट्राय करण्याचा प्रयत्न करताय. कारण बाकी लोक तर तुमच्या वयाचे माझ्याकडे भरपूर येतात, तर ते लोकांचं काय असं माइंडसेट नाही आहे, पण तुमचं माइंडसेट चांगलं आहे की बाबा तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तर याच्यानंतर लगेच तुम्हाला पॉईंट राहायचं आहे. तर मला सांगा की बिझनेसमध्ये आता मी जो तुम्हाला व्हिडिओ शेअर केला ना त्याच्यामधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं. मग ज्यावेळेस तुम्ही असं विचारता ना की बाबा सगळ्यात जास्त काय आवडलं, तर समोरचा माणूस काय आवडलं तेच सांगतो. तो म्हणत नाही की बाबा मला समजलंच नाही, त्याला काय आवडलं मग तो सांगतो. की मग समजा तो म्हणाल की बाबा मला कोर्सेस आवडले आहेत, मला हे आवडलं की बाबा याच्यामध्ये आपण घर बसल्या काम करू शकतो, मला हे आवडलं की बाबा याच्यामध्ये आपल्याला जास्त टाईम द्यायची गरज नाही आहे, या गोष्टी तो आपल्याला सांगतो. मग त्याच्यानंतर
त्याला आपण त्याचे डाऊट विचारू शकतो. तो बरोबर डाऊट सांगतो किंवा पण मला हे समजलं नाही की खरंच पैसे येतील का, किंवा तो म्हणाल किंवा पण माझ्याकडे सध्या तर पैसे नाही. जर त्याला समजलं असेल तो म्हणून माझ्याकडे सध्या तर पैसे नाही आहे, मग त्याला आपण सिंपल आता ते डाऊट ते काय झालं ऑब्जेक्शन झालं. मग ते हँडल कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण फक्त काय बोलायचं आहे याचं मी तुम्हाला नॉर्मली सांगतो. सुरुवातीला फक्त हाय हॅलो करा, त्याच्याबद्दल काय वगैरे ते विचारा, कुठून आहे, काय करतोय, सध्या काय करतोय, काय शिक्षण घेतं हे विचारा. आणि त्याच्यानंतर लगेच त्याला विचारा की बाबा तुमचे डाऊट्स काय आहेत किंवा तुम्हाला व्हिडिओमधलं काय काय आवडलं. याच्यातून तुम्ही सुरुवात करू शकता, बरोबर. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही, अशी तुम्ही सुरुवात करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, कुणासोबत बोलण्या अगोदर तुम्हाला बिझनेस क्लिअर असला पाहिजे आणि तुमचं उत्तर अगोदर रेडी पाहिजे. आता मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दलच माहीत नसेल, तुम्हाला स्वतःलाच माहीत नसेल, पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही समोरच्याला काय सांगाल. त्यांनी जर डाऊट विचारल्यावर तुम्हाला कळणारच नाही ना, त्याचं उत्तरच माहीत नसणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर ना तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, तुमच्या बिझनेसबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन असली पाहिजे. जर तुमच्या बिझनेसबद्दलच इन्फॉर्मेशन नाही तुम्हाला, तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार. त्यांनी जर विचारलं तुमच्या कंपनीचं नाव काय, तुम्ही म्हणतात कंपनी मला नाही माहिती, मी तर प्लॅटफॉर्मसोबत जॉईन आहे. म्हणजे तुम्हाला जर खांत्याच गोष्टी क्लिअर नाही, कंपनी प्लॅटफॉर्म एकच गोष्ट आहे. तुम्हाला जर कंपनीचं नाव माहीत नाही, कंपनी केव्हा स्टार्ट झाली हे तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आता तुम्हाला तर माहीत झालं, पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे ना केव्हा स्टार्ट झालेली आहे, कंपनीचं नेमकी काम काय. कंपनी हाय पेईंग स्किल बेस्ड कोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड करते, जे आपल्याला जॉबमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट असतात किंवा आपल्याला सेल्फ ग्रोथसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, किंवा आपल्याला एक एक्स्ट्रा स्किल शिकायला भेटतात ज्याचा यूज करून आपण पैसे पण कमवू शकतो. हे कंपनीचं प्लॅटफॉर्म आहे, कंपनीचं काम आहे स्किल बेस्ड कोर्सेस प्रोव्हाइड करणं, बरोबर. मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत की नाही, कोणकोणते डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे पाहिजेत, सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. नसेल माहिती तर तुम्ही तुमच्या मेंटॉरकडून मागू शकता कंपनीचे डॉक्युमेंट्स कुठे आहे, किंवा तुमच्या वेबसाईटमध्ये असेल, बरोबर, तिथून तुम्ही घेऊ शकता. किंवा प्रेझेंटेशन व्हिडिओमध्ये सुद्धा डॉक्युमेंट वगैरे असतात, तिथून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला कंपनीचे डिटेल्स, कंपनीमध्ये नेमकी काय काम करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे. जर क्लिअर असल्या तर तुम्ही समोरच्याला बोलू शकता, त्याशिवाय तुम्हाला बोलताच येणार नाही. जर तुम्हालाच कोणत्या गोष्टी क्लिअर नाही ना, तर तुम्ही बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला बिझनेस क्लिअर असला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्याला बोलू शकता, बरोबर. त्याच्यानंतर काय, कॉलवरती ना आपल्याला सेल्समॅन बनायचं नाही आहे, आपल्याला कन्सल्टंट बनायचं आहे. बघा, सेल्समॅन आणि कन्सल्टंटमध्ये खूप फरक आहे. सेल्समॅन म्हणजे काय, त्याचा उद्देश हा असतो की बाबा आपल्याला हे प्रॉडक्ट सेल करायचं आहे. मग आता सेल्समॅन म्हणजे कसं, बघा आता LICचे सेल्समॅन असतात, ते आपल्याला काय सांगतात, जगण्यापेक्षा ते आपल्याला मरण्याचा फायदा सांगतात की बाबा मेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे, तुम्हाला एवढे पैसे भेटतील, तेवढे पैसे भेटतील, बरोबर. म्हणजे हे त्यांचं प्रॉडक्ट विकायचं काम असतं, त्याच्यामध्ये सेल्समॅन आहेत, त्यांना जास्त एफर्ट्स करावे लागतात. पण कन्सल्टंटला काय, कन्सल्टंट म्हणजे फक्त एक सल्ला देतोय, सल्लागार. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच हेडक नाही आहे, तुम्हाला जस्ट फक्त त्यांचे डाऊट्स क्लिअर करायचे आहेत. ते जर म्हणले की बाबा मला विश्वास नाही की या बिझनेसमधून पैसे येतील, मग तुम्हाला त्याचं उत्तर सांगायचं की बाबा विश्वास कसं काय नाही, कारण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात, कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत, बाकी सगळे लोक पैसे कमवत आहे, सगळेजण पैसे कमवत आहे, कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत, मीही पैसे कमवतो आहे, बँकेत पैसे येत आहे, याचासुद्धा प्रूफ सगळ्या गोष्टी आहे. तर मग नेमकी तुम्हाला काय रिझन आहे की जे तुम्हाला वाटतं की बाबा पैसे कमवू शकत नाही, तुम्हाला काय रिझन आहे की ते त्याच्यावरून तुम्हाला वाटतं की बिझनेस नाही केला पाहिजे, असं तुम्ही विचारू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्न उत्तर करायचे आहेत, दुसरं काय डोकं लावायचं नाही आहे. तो जर म्हणला की बाबा माझ्याकडं सध्या पैसेच नाही आहेत, मला स्टार्ट तर करायचं आहे, मग तुम्हाला हे तर नाही सांगायचं की बाबा अरे बाबा तू एकदा पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर तर तू कमवशील, असं तसं तुला एकदाच कोर्स घ्यायचा आहे, परत खर्च नाही करायचा आहे, त्याला तसं नाही सांगायचं. तो काय म्हणला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग तुम्हाला त्याचंच उत्तर द्यायचं की बा तुझ्याकडे पैसे नाहीत ना. बघा, सुरुवातीला कोणाकडेच पैसे नाही आहेत आणि सगळ्यांना त्याच्यामुळेच बिझनेस करायचं की तुझ्याकडे पैसे नाही आहेत. जर तुझ्याकडे पैसे असतील तर तू कशाला बिझनेस केला असता, सिम्पल उत्तर आहे का नाही. मग जर तू इथून मागं तू काहीच केलं नाही ना, तू कुठेतरी इन्व्हेस्ट केलंच नाही आहे, बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही पैसे नाही कमवू शकत. मग आता जर तू इन्व्हेस्ट केलं तर इथून पुढे तू पैसे कमवू शकशील आणि तुला परत म्हणायची गरज पडणार नाही की माझ्याकडे पैसे नाही आहे. सिम्पल अशा पद्धतीत तुम्ही त्यांना उत्तर द्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कन्सल्टंट बनायचं, त्यांच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं, ना की त्यांना सांगायचं की तुम्ही कोर्स घ्या, हे असले कुठाने करायचे नाही. त्याच्यानंतर काय, त्यांना फक्त तुम्हाला सोल्युशन द्यायचे, कोर्स सेल करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. हे मी जस्ट तुम्हाला आता एवढंच सांगितलं. त्याच्यानंतर काय, ऑब्जेक्शनचं उत्तर तुम्हाला अगोदरच माहीत पाहिजे. ऑब्जेक्शन म्हणजे काय, आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, किंवा जर एखादं असेल की माझ्याकडे जास्त टाईम नसतो, मग तुम्हाला त्यांना काय उत्तर द्यायचं. हे नॉर्मल जे ऑब्जेक्शन असतात ना, त्याचं उत्तर तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे की नेमकी तुम्हाला द्यायचं आहे काय, बरोबर. आता ते कसं, त्याचं एक शॉर्टकटसुद्धा आहे, मी तुम्हाला ते सुद्धा सांगेन पुढच्या आपल्या ऑब्जेक्शन हँडलिंगच्या व्हिडिओमध्ये. फक्त ऑब्जेक्शनचे जे उत्तर असतील ना, बेसिक उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे ते तुम्हाला अगोदरच माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, कॉलवरती तुम्हाला फक्त नीड क्रिएट करायची आणि त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचं आहे. म्हणजे कसं, आता नीड क्रिएट करणं म्हणजे काय, नीड म्हणजे गरज क्रिएट करणं. तुम्हाला दाखवायचं आहे की बाबा
ते जे सध्या आहेत ना त्यांचं ते सोल्युशन निघणार आहे, म्हणजे त्यांची जी प्रॉब्लेम आहे ना त्याचं सोल्युशन तेच आहे, दुसरं सोल्युशनच नाही आहे. मग त्यांना हे आपल्याला सांगायचं आहे, मग त्याने काय होईल, नीड क्रिएट होईल. आता ते म्हणतील की माझ्याकडे पैसेच नाही आहेत. मग आपल्याला आपण काय म्हणलो की जर तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट केले, आता पैसे नाही म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही माझ्याकडे आलात बरोबर, मग पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे स्किल्स आहेत का, काहीच नाही, त्याच्यामुळे तुम्ही पैसेच नाही कमवू शकू राहिले. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्किल शिकायच्यात आणि स्किल शिकल्यानंतर तुमची ही प्रॉब्लेम कायमची बरी होणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. याच्याने काय झाली की त्या कोर्सेसची डिमांड क्रिएट झाली बरोबर, एक नीड क्रिएट झाली की त्यांना कळलं की बाबा आपल्याला जर शिकायचं असेल, आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपल्याला कोर्सेस घ्यावं लागतील. ही अशी नीड क्रिएट करायची, ना की त्यांना म्हणायचं की आमचा कोर्स घ्या त्याच्याने तुम्ही पैसे कमवता. नाही, असली कुठाने करायचेच नाही. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट होते, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि एवढं लक्षात घ्या की कॉलर बोलायची खरंच काही एक्झॅक्ट स्क्रिप्ट वगैरे नाही आहे, कारण कॉलवरती तुम्ही असं काही एक्झॅक्ट बोलू शकत नाही, कारण समोरचा वेगळाही प्रश्न विचारू शकतो, मग तुम्हाला त्याचं वेगळं उत्तर द्यावं लागेल. त्याच्यामुळं डोक्याला ताण घ्यायचं नाही, सिम्पल रिलॅक्स व्हायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, फक्त तुम्हाला अगोदर बिझनेस क्लिअर असला पाहिजे आणि ऑब्जेक्शनचं उत्तर तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. फक्त हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत बरोबर. हे पॉईंटला तुम्ही काय करा, IMP वगैरे म्हणून लिहून ठेवा. आता जसं आपण कॉलेजला वगैरे करतो तसं IMP म्हणून लिहून ठेवा हे 2 जे पॉईंट आहेत. आणि हे 2 पॉईंटला कसं हायलाईट वगैरे करून ठेवा, म्हणजे कसं तुम्हाला कळेल की बिझनेस स्वतःला क्लिअर असला पाहिजे अगोदर, आणि जे ऑब्जेक्शन्स आहेत आता जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. बेसिक आयडिया त्याची काय उत्तर द्यायचे तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. त्याच्याने तुम्हाला काय होईल, लीड्सला तुम्हाला बोलायला एकदम जास्त सोपं होऊन जाईल. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, जास्त काय अवघड नाही आहे. आणि कॉलवरती कसं बोलायचं एकदम सिम्पल आहे. फक्त नॉर्मली सुरुवातीला हाय हॅलो करून तुम्ही काय करता, काय नाही करत, सध्या कितीला आहे, काय शिक्षण घेताय, हे नॉर्मली क्वेश्चन विचारा. आणि त्याच्यानंतर सुरुवात करा की बाबा या प्रश्नापासून सुरुवात करा की तुम्हाला प्रेझेंटेशन व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं. मग तिथून पुढं त्यांचे डाऊट्ससुद्धा यायला चालू होतील, मग तुम्ही डाऊट्स क्लिअर करा. सिम्पल फॉर्मॅट आहे. ओके, आय तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. याचे नोट्स पण बनवून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्शन हँडलिंग शिकूया. तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट.